नमस्कार रसिक मित्रांनो, SK स्टोरी टेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. जर कोणी या कथेचे अगोदरचे भाग पाहिले नसतील तर ते भाग पाहूनच कथेचा हा भाग पाहण्यास सुरुवात करावी. तसेच जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओज आपणास सर्वात अगोदर मिळतील. आणि हो, कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. गोडबोले आजोबांनी दिलेला पत्ता पाहत आकाश आपल्या रूममध्ये बसला होता. फुले गुरुजींच्या रूपाने त्याला जणू आशेचा किरण दिसला होता. कॉलेजमध्ये गेल्यावर दुपारच्या लंच ब्रेकमध्ये आकाशने त्या पत्त्यावर जायचे ठरवले. सकाळी 9:30च्या दरम्यान तो कॉलेजला गेला, पण त्याचे लेक्चरमध्ये मन रमत नव्हते. त्याला कधी एकदा लंच ब्रेक होतोय आणि मी त्या आश्रमात जातोय असंच वाटत होतं. अखेर लंच ब्रेक झाला. काहीसा लगबगीने बाईक स्टार्ट करून आकाश त्या पत्त्यावर निघाला. कॉलेजपासून अंदाजे 2.5 किलोमीटरवर दुसऱ्या एका छोट्या शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो विस्तीर्ण आश्रम होता. त्याचा पसारा जवळपास 15-20 एकरमध्ये तरी असावा. आकाश गेटमधून आत शिरला. आतमध्ये आल्यावर बाजूलाच एक विस्तीर्ण पार्किंग लॉट होता. त्याने आपली बाईक तिथे उभी केली. पुढे रंगीबेरंगी फुलांची एक लोभस बाग होती. त्यानंतर वेगवेगळ्या दिशेने 3 टोलेजंग इमारती होत्या. नेमकं कुठे जावे आकाशला समजत नव्हते. दुपारी ऊन असल्याने तुरळक लोकच फिरताना दिसत होते. आकाश एका इमारतीच्या दिशेने निघाला. इमारत शुभ्र रंगात रंगवली होती. कॉर्नर आणि एजेसवर असणाऱ्या केशरी रंगांच्या छटांमुळे ती अधिकच उठून दिसत होती. पायऱ्या चढून आकाश इमारतीच्या वरांड्यातून आत गेला. समोर धोतर आणि खादी सदरा घातलेले काही तरुण दिसत होते. आकाशने त्यांना गुरुजींबद्दल विचारले. या तरुणांकडून आकाशला कळले की गुरुजी शहरात नाहीत. ते एका सत्संग शिबिरासाठी 4 दिवस पुण्याला गेले आहेत आणि ते उद्या शिक्रापूरला परत येणार आहेत. मोठ्या उत्साहाने आलेला आकाशचा काहीसा भ्रमनिरास झाला. जड पावलांनी तो पार्किंगमध्ये पोहोचला आणि बाईक स्टार्ट करून कॉलेजच्या दिशेने निघून गेला. आकाश सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घरी पोहोचला. येताना त्याने एक भले मोठे बॉक्स बाईकला बांधून आणले होते. पार्किंगमध्ये बाईक उभी करून त्याने ते बॉक्स अलगद उचलले आणि घरात शिरला. एवढे मोठे बॉक्स पाहिल्यावर कुतूहलाने सुमित्राबाईंनी आकाशला त्या बॉक्सबद्दल विचारले. आकाशने हातानेच इशारा करून थोडा वेळ थांब, दाखवतो असे सांगितले. कॉलेजची बॅग सोफ्यावर टाकत त्याने किचनमधून सुरी आणली आणि सेलोटेप कापून बॉक्स उघडले. त्यातून 6 मोठे हॅलोजन लॅम्प, वायर्स, सेलोटेप, मोठे स्क्रू ड्रायव्हर, वायर कटर, मोठा रिचार्ज टॉर्च असं काही बाहेर काढले. एवढं सगळं सामान का आणलं असावं असा सुमित्राबाईंना प्रश्न पडला. आकाशने त्यांना थोडा वेळ थांब, सगळं सांगतो असं सांगत तो उठला. त्याने तो टॉर्च चार्जिंगला लावला. वायरचा बंडल आणि 2 हॅलोजन लॅम्प, स्क्रूड्रायव्हर, सेलोटेप घेऊन तो बाहेर पडला. बंगल्याच्या कंपाऊंड भोवती असणाऱ्या लाईटची कनेक्शन्स त्याने आधीच तपासून घेतली होती. एक एक करून त्याने प्रत्येक बल्बच्या ठिकाणी मोठे हॅलोजन लॅम्प बसवले. आकाश नेमकं काय करतोय हे सुमित्राबाईंना उमगलं नव्हतं, पण त्या शांत बसून सर्व पाहत होत्या. बाहेरचे दिवे बसवून झाल्यावर आकाश बंगल्यात आला. त्याने इन्व्हर्टरच्या बॅटरीज चेक केल्या. त्या सुस्थितीत होत्या. सगळं काम संपल्यावर आकाश हॉलमध्ये येऊन सुमित्राबाई शेजारी बसला. त्याने गोडबोले आजोबांनी सांगितलेल्या त्या उपायाबद्दल सांगितले आणि सायंकाळनंतर बंगल्यातील कोणतेही दिवे बंद न करण्याचेही सांगितले. सुमित्राबाईंना काहीही प्रॉब्लेम नव्हता. सायंकाळी सानप घरी आले. काळोखाची चाहूल लागताच आकाशने पूर्ण कंपाऊंडमधील विजेचे कनेक्शन सुरू केले. हॅलोजन लॅम्पच्या लख्ख प्रकाशात सर्व कंपाऊंड उजळून निघाले. सानप यांनी सुमित्राबाईंना या प्रकाराबद्दल विचारले. सुमित्राबाईंनी काहीतरी कारण देऊन वेळ मारून नेली. सानप साहेबांना फारसा आक्षेप नसावा,
रात्री आकाशने स्वतः सर्व बंगल्यातील दिवे चालू केले. रात्रीचे जेवण झाल्यावर आकाश आपल्या रूममध्ये आला. रूमची लाईट चालू ठेवून तो बेडवर पडला. रूममध्ये पसरलेला प्रकाश नेहमीचाच होता, पण आज त्या प्रकाशाची एक वेगळीच ऊब आकाशला जाणवत होती. रोज तो त्या प्रकाशाला गृहीत धरून चालला होता, पण आज मात्र त्या प्रकाशाला तो खऱ्याने अनुभवत होता. आज खोलीतील दिवा बंद न करताच तो झोपी गेला. सकाळ झाली तरी आकाश निवांत झोपलेला होता. आज रविवार होता, त्यामुळे कॉलेजला जायचं टेन्शन नव्हतं. तो 9च्या दरम्यान उठला. निवांतपणे सर्व कामे आटपून 10:15च्या दरम्यान खाली हॉलमध्ये आला. पुढच्या अर्ध्या तासात ब्रेकफास्ट उरकून तो उठला. तो आज फुले गुरुजींना भेटायला जाणार होता. सुमित्राबाईंना रोहनकडे चाललोय असं सांगून तो घराबाहेर पडला. रविवार असल्यामुळे मुख्य रस्ता रिकामाच होता. भरधाव वेगाने तो आश्रमकडे निघाला. पुढील 10 मिनिटात तो आश्रममध्ये पोहोचला. गाडी पार्किंग लॉटमध्ये उभी करून तो त्या इमारतीकडे निघाला. वरांड्यामधून आत गेल्यावर त्याने एका जणाला गुरुजीबद्दल विचारले. त्या व्यक्तीने समोरच्या एका हॉलकडे बोट दाखवले. काहीसा दबकत तो त्या हॉलमध्ये शिरला. हॉलमध्ये फुले गुरुजी उभे होते. त्यांच्या समोरील खुर्चीवर 30-40 लोक बसले होते. गुरुजी त्यांना काहीतरी सांगत होते. आकाशला आत येताना पाहून गुरुजींनी त्याला हातानेच खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. आकाश निमूटपणे एका रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसला. पुढील तासभर आकाश गुरुजींचे बोलणे शांततेने ऐकत होता. गुरुजी ईश्वराच्या शक्तीबद्दल सांगत होते. माणसाच्या आयुष्यात ईश्वराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ईश्वर म्हणजे प्रकाश, जो माणसाच्या आयुष्याला उजळून टाकतो. नकारात्मकता दूर ठेवून माणसाला मुक्तीकडे नेतो. माणसाच्या आयुष्यात सुख हे अंतिम ध्येय कधीच होऊ शकत नाही. या जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणे हेच माणसाचे अंतिम ध्येय होऊ शकते. गुरुजींचे शब्द एखाद्या फेसाळत्या धबधब्यासारखे आकाशच्या कानावर पडत होते. तो मंत्रमुग्ध होऊन गेला होता. तासभर कधी निघून गेला आकाशला कळलंच नाही. गुरुजी आता बोलायचे थांबले होते. सर्व लोक उठून गुरुजींना नमस्कार करून हॉलमधून बाहेर जाऊ लागले होते. आकाश गर्दी कमी होण्याची वाट पाहत तिथेच बसून होता. बऱ्यापैकी सर्वजण निघून गेले तेव्हा गुरुजींनी आकाशकडे पाहिले आणि स्मितहास्य केले. गुरुजींचा चेहरा कमालीचा तेजस्वी वाटत होता. त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वात एक विलक्षण आकर्षण होते. आकाश उठला आणि त्यांच्या जवळ जाऊन त्याने त्यांचे चरण स्पर्श केले. ती केवळ औपचारिकता नव्हती. आकाश मनापासून त्यांच्यासमोर नतमस्तक झाला होता. त्याला पाहून गुरुजींनी विचारले, फारच चिंतित दिसतोयस बाळा. कसली चिंता आहे एवढी? मी काही मदत करू शकतो का? आकाश जणू त्या प्रश्नाची वाटच पाहत होता. तो अधीरपणे बोलू लागला. गुरुजी, मी आकाश सानप. मी शांतीनगरमध्ये राहतो. त्याच्या या वाक्यावर गुरुजींचे डोळे विलक्षण चमकले. त्यांनी त्याला हातानेच थांबाचा इशारा केला आणि ते म्हणाले, बाळा, माझ्यासोबत ये. आपण थोडं निवांतपणे बोलू. मानेनेच होकार देत आकाश त्यांच्या मागे चालू लागला. आता ते त्या टोलेजंग इमारतीच्या बाहेर पडून त्या इमारतीला वळसा घालून मागील बाजूस आले. इमारतीपासून अंदाजे 500 मीटर अंतरावर एक झोपडी वजा घर दिसत होते. गुरुजी तडक चालत त्या घराकडे निघाले. आकाशही त्यांच्या मागून जाऊ लागला. ती एक झोपडीच होती. आत जाताच गुरुजींनी चटई अंथरली. कोपऱ्यातील डेऱ्यामधून पाणी काढून त्यांनी तो पाण्याचा पेला आकाशला दिला आणि ते चटईवर बसले. आकाशलाही त्यांनी बसण्याचा इशारा केला. आकाश खाली बसला. त्याची नजर त्या झोपडीमध्ये भिरभिरत होती. ती एक साधी झोपडी होती. बाजूला एक कंदील लटकताना त्याने पाहिला. कोपऱ्यात पाण्याचा डेरा होता. झोपण्यासाठी एक जुनाट बनावटीची लाकडी कॉट होती. त्यावर व्यवस्थित खडी घालून ठेवलेली चादर आणि सतरंजी होती. एका बाजूला मोठे लाकडी कपाट होते. त्यामध्ये नानाविध प्रकारचे मोठाले ग्रंथ दिसत होते. झोपडीच्या कौलारू छताला एके ठिकाणी काचेचे तावदान होते. त्यातून लख्ख प्रकाश आत येत होता. गुरुजी इथे राहतात का? पण एवढा मोठा आश्रम असून ते या झोपडीत का राहत असतील? आकाश विचार करत असतानाच गुरुजी बोलले, हो, मी इथेच राहतो. बाळा, हा आश्रम, ही सगळी व्यवस्था लोकांसाठी आहे. मला या झोपडीतच प्रसन्न वाटतं, म्हणून येथे राहतो. कितीही नाही म्हटलं तरीही गाडी आणि एक फोन वापरावा लागतो, त्यामुळे वेळ वाचतो.
आणि लोकांशी पटकन संपर्क करता येतो म्हणून, नाहीतर तेही वापरायची माझी इच्छा नव्हती. आकाश अचंबित होऊन गुरुजींकडे पाहू लागला. तसे ते हसले आणि म्हणाले, अरे असा गांगरून काय गेलायस? अरे मीच नाही, हे तूही करू शकतोस. आपल्या भारतीय संस्कृतीत आपली पुराणं, उपनिषदं आणि योग साधना या त्रिशक्ती इतक्या प्रबळ आहेत की माझ्यासारख्या अतिमूर्ख माणसालाही त्या कुठल्या कुठे नेऊन ठेवू शकतात. बरं ते जाऊ दे, तू सांग, तू कशासाठी आला आहेस इथे? भानावर येत आकाशने त्याच्यासोबत घरी घडलेला प्रकार, सुमित्राबाईंना आलेला अनुभव तपशीलवार गुरुजींना सांगितला आणि त्या बाईबद्दल गुरुजींना विचारले. हा सर्व प्रकार ऐकून गुरुजीही काहीसे अचंबित झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि हर्षभरीत स्वरात ते बोलले, किती पुण्यवान आत्मा म्हणायचा तो. स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्याच्या मदतीला धावून येतो. या अशा गोष्टींमुळेच तर मला बळ मिळते. ईश्वर त्या आत्म्याला शांती देव. गुरुजींचे हात नकळत जोडले गेले. गुरुजी काय बोलतायत आकाशला काहीच समजत नव्हते. तो काही बोलणार तेवढ्यात गुरुजी म्हणाले, बाळा, सगळं सविस्तर सांगतो तुला. तुला किंवा तुझ्या आईला घरामध्ये जी बाई दिसली ती अनिलची बायको आणि मुलगी आहे. अनिल म्हणजे अनिल साठे. तुझ्या कॉलनीत सध्या जो वेडा माणूस फिरताना तू पाहिला असशील तो अनिल. 2-1 वर्षापूर्वी अनिल, त्याची पत्नी आणि 10 वर्षाची मुलगी असे तिघेजण त्या बन्सल यांच्या बंगल्यात राहत होते. अनिल शिक्षक होता, त्याची पत्नी गृहिणी होती. एक सुखी कुटुंब होते ते. आणि एक दिवस त्या कुटुंबावर काळोखाने घाला घातला. नेमकं काय झालं ते अनिललाच माहिती असावं. त्यांचा दूधवाला एक दिवस गैरहजर होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो दूध घ्यायला गेला तेव्हा त्याला बंगल्याचा दरवाजा उघडाच दिसला. त्याने आवाज दिला पण कुणीही बाहेर आले नाही. त्याला शंका आली आणि तो बंगल्यात शिरला. तेव्हा त्याला झोपण्याच्या खोलीत रक्ताच्या थारोड्यात पडलेले अनिलची पत्नी आणि त्यांची मुलगी यांचे मृतदेह दिसले. तो ओरडतच बाहेर आला. गर्दी जमली. पोलीस आले. पोलीस ज्यावेळी बंगल्यात शिरले तेव्हा त्यांना अनिल सापडला. तो जिवंत होता आणि तो देवघरात बसलेला होता. पोलिसांनी जेव्हा त्याला बाहेर आणले तेव्हा तो वेड्यासारखा ओरडत होता, काळोख नको, काळोख नको, उजेड पाहिजे, ते येईल, मारेल सगळ्यांना, असं काहीतरी. प्रथमदर्शनी पाहता हे अनिलचेच कृत्य असावे असे सर्वांना वाटत होते. पोलीस त्याला घेऊन गेले आणि त्याला पोलीस कोठडीत ठेवले. त्यानंतर काही दिवसात त्या बिभत्स अवस्थेतील मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावरून असे समजले की त्या बिभत्स हत्या होऊन जवळजवळ 48 तास उलटून गेले होते. म्हणजे अनिल तेवढा वेळ देवघरातच बसून असावा. त्याला बसलेला मानसिक धक्काच इतका जबर होता. अनिल विरोधात कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी अनिलला सोडून दिले. पण त्या हत्याकांडामागचे रहस्य मात्र तसेच राहिले. त्यानंतर मात्र त्या भागात अशा घटना घडतच राहिल्या आणि त्या आजही घडत आहेत. अनिलच्या कुटुंबाच्या निर्मम वाताहतीनंतरच या विचित्र घटना सुरू झाल्या आहेत. यामागील कारणही कळत नाही आहे. मी अनिलला वारंवार भेटून नेमकं काय घडलं हे जाणण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या त्या बडबडीशिवाय तो काहीही माहिती देऊ शकत नाही आहे. त्यानंतर एक दिवस मला ते गोडबोले भेटले. त्यांनी मला त्या विचित्र दिसणाऱ्या चंदेरी डोळ्यांबद्दल सांगितले. अनिलच्या कुटुंबाबाबत घडलेल्या प्रकारानंतर आणि गोडबोलेंच्या सांगण्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की शांतीनगरमध्ये रात्रीच्या काळोख्या वातावरणात जी काही असुरी शक्ती वावरत आहे तिला प्रकाश वर्ज्य आहे. ती फक्त काळोखातच आपलं कृष्णकृत्य पार पाडू शकते. म्हणूनच मी गोडबोलेंना रात्र झाल्यावर जास्तीत जास्त प्रकाश करण्याबाबतचा सल्ला दिला. त्या सैतानी काळोखात काय वावरत आहे हे जाणण्याचा मी खूप प्रयत्न केला, कारण ते काय आहे हे जाणल्याशिवाय त्याचा कसा नाश करता येईल हे समजणे मुश्किल आहे. ती काळी सैतानी शक्ती कुठून आली, अचानक तेव्हापासून हे सगळं का सुरू झालं, ती शक्ती त्या काळोखात अचानक कुठून प्रकट होते, नंतर ती कुठे जाते, हे एक ना अनेक प्रश्नांची ही गुंतावळ मी 2 वर्षापासून सोडवत आहे. पण आजपर्यंत हाती काहीही लागलेले नाही. मी बऱ्याचदा त्या काळोखात जाऊन तळ्याकाठी एकटा बसलो आहे, पण आजवर ते अभद्र माझ्यासमोर आलेलं नाही. जी गोष्ट माझा सामना करायलाच तयार नाही तिला मी कसं संपवू याचाच मी गेली 2 वर्ष झाले विचार करतो आहे. आणि निष्पाप लोकांचे बळी मात्र जात आहेत. बोलता बोलता गुरुजींनी काही क्षणाचा विश्राम घेतला आणि ते पुढे बोलू लागले. हे बघ बाळा, तुलाही मी तेच सांगेन. तिथे राहत असताना एक नियम पाळ. सायंकाळ होण्याआधीच घरातील आणि आजूबाजूचे सर्व दिवे लाव. काळोखात एकट्याने जाऊ नको. आणि जर का ते अभद्र डोळे आजूबाजूच्या काळोखात कुठेही घुटमळताना दिसले तर त्वरित मला कळव.
मला फोन करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. रात्री अपरात्री कधीही मला फोन कर, मी त्वरित तिथे पोहोचेन. गेली 2 वर्ष मी त्या संधीसाठी झगडत आहे. मला ती संधी तू मिळवून दे. मी गेली 2 वर्ष अनिलला हेच समजून सांगितले आहे, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. मी त्याला दिलेला फोनही त्याने कुठेतरी फेकून दिला असावा. मी दिलेला तो कंदील मात्र त्याने जपून ठेवला आहे. तेव्हा तू मला मदत कर. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, एकट्याने अजिबात अंधारात जाऊ नको. जे काय करशील ते उजेडात राहून कर. माझा सेवक तुला फोन नंबर देईल. काळजी घे स्वतःची आणि कुटुंबाची पण. मानेनेच होकार देऊन आकाशने गुरुजींचा निरोप घेतला. त्याला आज बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता, पण कितीतरी गोष्टी अजूनही गुलदस्त्यात होत्या. एक गोष्ट मात्र चांगली झाली होती. फुले गुरुजींच्या भेटीमुळे आकाशचे नैराश्य कुठल्या कुठे पळून गेले होते. फुले गुरुजींसारखा विद्वान माणूस आपल्यासोबत आहे, ही गोष्ट त्याच्यासाठी फारच सुखवणारी होती. प्रसन्न मुद्रेने गाणे गुणगुणत त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो घराच्या दिशेने निघाला. पुढील भाग लवकरच.